12वीच्या पाठ्यपुस्तकातील काही समानार्थी शब्द. पहिला धडा वेगवशता यातल्या समानार्थी शब्द आहेत. निकड, गरज, उचित, योग्य, उसंत, सवड, व्यग्र, गर्क. तर ह्या समानार्थी शब्दांव्यतिरिक्त पुस्तकात वाक्प्रचारांचे अर्थ पण विचारलेले आहेत, ते आपण बघूया. दुसऱ्या धड्यात त्याने विचारलेलं आहे आयुष्य आनंदाचा उत्सव यातल्या वाक्प्रचारांचा अर्थ आहे. आभाळाकडे डोळे लावणे, आतुरतेने वाट पाहणे, निसर्ग देणे म्हणजे त्याग करणे किंवा मोह सोडून देणे. त्यानंतर 5व्या धड्यात आहे वीरांना सलामी, त्यातला वाक्प्रचार वाचते. जमीन आसमानाचा फरक असणे, अर्थ आहे खूप तफावत असणे. त्यानंतर आहे आग ओकणे म्हणजे तीव्र मारा करणे. त्यानंतर आहे अंगावर काटा येणे म्हणजे भीतीने अंगावर शहारा येणे. नंतर आहे मनातील मळभ दूर होणे. मनातील मळभ दूर होणे याचा अर्थ आहे मनातील चिंता दुःख दूर होणे. त्यानंतर रेशीमबंध याच्यात आहे मन समेवर येणे म्हणजे मन शांत एकरूप होणे. त्यानंतर आहे साखर झोपेत असणे, त्याचा अर्थ आहे पहाटेच्या गाढ झोपेत असणे. त्यानंतर दंतकथा या उतार्यातले या पाठातले काही वाक्प्रचार आहेत. नक्षा उतरणे म्हणजे ताठा किंवा घमेंड उतरणे. शंख करणे म्हणजे आरडाओरड करणे. दात घशात घालणे म्हणजे पुरता पराभव करणे. त्यानंतर हे खल करणे म्हणजे चर्चा करणे. त्यानंतर चारी मुंड्या चित होणे म्हणजे पुरता पराभव करणे. त्यानंतर हे सिंहाचा बकरा होणे म्हणजे सर्व अवसान गळून पडणे. त्यानंतर आहे मेख मारणे म्हणजे एखाद्या कामात युक्तीने अडचण निर्माण करणे. तर तुम्हाला हे अर्थ समजले असतील आणि अजून वाक्प्रचारांचे अर्थ हवे असतील तर कमेंटमध्ये ते वाक्प्रचार लिहा, त्याचे अर्थ तुम्हाला नक्की समजतील. 12वीच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक.